गोपाळपूर येथील विष्णुपद हे वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान असणारं ठिकाण मानलं जातं. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी येथे आपल्या चरणांचा म्हणजे पदाचा स्पर्श केलाय, त्यामुळं या ठिकाणाला विष्णुपद हे नाव पडलं. या ठिकाणी असलेल्या पवित्र चरणचिन्हांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र सध्या उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं हे विष्णुपद ठिकाण आहे ते संपूर्णपणे पाण्याखाली गेले. मात्र याच ठिकाणी भाविक आणखीन हे दर्शनाला येतात. वारकरी परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात अनेक दिंड्या व वारकरी येथे दर्शन घेण्यासाठी येतात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाइतकेच या स्थळालाही विशेष आध्यात्मिक महत्व दिले जाते. गोपाळपूर परिसरात चंद्रभागा नदीचा निसर्गरम्य परिसर असल्यानं येथे भक्तांना शांतता, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव मिळतो. अनेक भाविक येथे स्नान करून विष्णुपदाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की भगवंताच्या चरणाचं स्मरण आणि दर्शन मनाला शांती, भक्ती आणि मोक्ष मार्गाची प्रेरणा देते. त्यामुळं गोपाळपूरचे विष्णुपद हे केवळ ऐतिहासिक नव्हे तर भक्ती आणि श्रद्धेचं महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र मानलं जातं. याच तीर्थक्षेत्राविषयी रायगड भूषण हरिभक्त परायण हरिभाऊ शिंदे महाराज यांनी अधिक माहिती दिली आहे. या विष्णुपदाविषयी अधिक माहिती देताना शिंदे महाराज म्हणतात, रायगड भूषण, तालुका पालघर, जिल्हा रायगड. ज्या तीर्थावरती आपण आलेला आहे विष्णुपदावर, त्या विष्णुपदामध्ये या ठिकाणी मुंडन केलं जातं, केस काढलं जातं, अस्तकं पाण्यात सोडल्या जातात. अस्थीचं विसर्जन करताना ही दक्षिण वाहिनी आहे, म्हणजे पंढरी पुण्यभूमी, भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थही चंद्रभागा, महापातका दोन्ही. जीवाच्या ठिकाणी असणारं जीवाचा सोलाप साईड पुढे म्हणजे पितृपक्षापर्यंत येण्याकरता, वर्षी श्राद्ध होण्याकरता 3.5 म्हणजे 16 ठिकाणी त्याला मुक्काम असतो. पण जाताना एक वैतरी नावाची नदी असते गरुड पुराणामध्ये. ती पापाची, रक्ताची, दुर्गंधीची अशी नदी आहे, पण जो तिला वेग जोरात आहे. फक्त हरिभक्त असतील कोण, ईश्वराचं चिंतन करणार असेल, त्यांना मात्र ती, नाहीतर दुसऱ्यांना ती पापातला सोडत नाही. कामधेनूसारख्या हरिभक्ताला घेऊन जाते. तर त्या नदीतून गेल्यानंतर पुढं प्रवास आहे. त्या प्रवासाच्या प्रत्येकाचं नाव आहे. आपण प्रवास करत असताना पितृपक्षी काय, अमुक आहेत असे सांगत ते उल्लंघन करून तो जीव ह्या विष्णुपदाचा महिमा आगाध असल्यामुळे हिथं अस्तकं सोडल्यानंतर तीर्थ हे चंद्रभागा असल्यामुळे त्या अस्तिकांना जो असणारा मलिनपणा किंवा ती अस्तिका आणि असणारे पूर्वज यांचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे जर माझा मुलगा या तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन जर आला तर आम्ही देखील त्या पापातून मोकळो होतो. जसं पंडुराजेने सांगितलं होतं, मला यज्ञ करा, मी नरकात आहे आणि मग यज्ञ करावा लागला. तसं मुक्त होणं ह्या तीर्थाचा आघात महिमा आहे. विष्णुपद गाया रामधाम काशी ती आहेत कुठं तर अवघी पायापाशी विठवाचे. बाकी तुम्हाला कुठं जायची गरज नाही. कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी जाईल, एकच देव असा आहे की तो सर्वांना वंदनीय आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. ऐका, औदार्य, ऐश्वर, ज्ञान, वैरागी ही 6 गुण एका ठिकाणी देवाच्या ठिकाणी म्हणून तो परिपूर्ण असल्यामुळे त्याच्या पायाच्या ठिकाणी सर्व तीर्थ असल्यामुळे विष्णुपदावर कोण दंडन मुंडन करेल किंवा कुठली अस्तका आणीन, ती अस्तका पुण्य होतील. परोपराला पितृपक्षांना त्याचा आनंदनमाय वडिलांच्या अंतरी आणि येऊन संसारी धन्य झाला. कुंड बस श्री ज्ञानदेव तुकाराम.